उन्हाची तीव्रता वाढल्याने रत्नागिरी जिल्ह्यातील जलसाठ्यांवर परिणाम झालेला आहे। जलाशयांमधील पाण्याची बाष्पीभवनानं वाफ होतीये, तर 46 लघु प्रकल्पांमध्ये सध्या 36.94% पाणीसाठा शिल्लक आहे। गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत या लघु प्रकल्पांमध्ये 41.52% इतका उपयुक्त पाण्याचा साठा होता। 3 मध्यम प्रकल्पांमध्ये 37% पाणीसाठा शिल्लक आहे। वर्षीच्या तुलनेमध्ये रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी उन्हाचा कडाका वाढला आहे, त्यामुळे कुठेतरी जलसाठा आहे त्यावर ह्याचा मोठा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतोय। या उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे जिल्ह्यातील जे जलसाठे आहे त्यांच्यावर हा थेट परिणाम होतोय। जलाशयातील पाण्याची बाष्पीभवनाने यामुळे वाफ देखील होताना आपल्याला पाहायला मिळते। जिल्ह्यामध्ये आपण जर पाहिलं तर 46 लघु प्रकल्पांमध्ये सध्या 36.94% इतका पाणीसाठा आहे। गेल्या वर्षी याच कालावधीपर्यंत या लघु प्रकल्पांमध्ये 41.52% इतका हा उपयुक्त पाण्याचा साठा होता। परंतु जर आपण पाहिलं तर 3 मध्यम प्रकल्पांमध्ये फक्त 37% इतका पाणीसाठा आहे। आपण सध्या रत्नागिरीच्या शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणाच्या इथे आहोत आणि या शीळ धरणामध्ये पाहिलं तर 41.47 एवढा पाणीसाठा हा शिल्लक आहे। वाढत्या तापमानामुळे जलाशयांच्या पृष्ठभागावरून पाण्याचं बाष्पीभवन होण्याचं प्रमाण ह्या वाढत्या उकाड्यामुळे उन्हामुळे वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। अनेक ठिकाणी दररोज जेवढा पाण्याचा उपसा शहर किंवा ग्रामीण भागामध्ये केला जातो, जवळपास तेवढंच पाणी वाफेच्या स्वरूपात उडून जात आहे। त्यामुळे वाढतं तापमान याचा तो थेट परिणाम आहे हा जलसाठ्यांवर होतोय। एप्रिल महिना आहे, पुढे मे महिन्यामध्ये अजून किती गंभीर परिणाम होतील, जलाशयांवर याचे थेट किती परिणाम होतील हे देखील पाहणे गरजेचे आहे। त्यामुळे नागरिकांनी देखील पाण्याचा वापर हा पुरेसा करावा असं देखील आवाहन प्रशासन करताना दिसतंय। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, शीळ, रत्नागिरी।